अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, येत्या 5 मेला आलेली आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी। हा दिवस तुम्ही अजिबात चुकावू नका, कारण अंगारकी संकष्ट चतुर्थी या तिथीला खूप महत्त्व दिले गेले आहे। आणि आपण या दिवशी जर गणपती बाप्पाची काही सेवा केली, विशेष त्यांची पूजा केली, नामस्मरण केलं, तर आपल्यावरती गणपती बाप्पाची कृपा कायम होते। आपल्या जीवनामध्ये जे अडचण येत आहे, जे अडथळे, एखाद्या कामामध्ये विघ्न येत आहे, ते गणपती बाप्पा हळूहळू कमी करतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी यायला सुरुवात होते। तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा चिमूटभर हळद टाकून अंघोळ करायची आहे। त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे आणि गणपती बाप्पाची मनभावाने पूजा करायची आहे। पूजेमध्ये दुर्वा, तांदूळ आणि सिंदूर, जास्वंदीचं लाल फूल हे गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे। आणि गणपती बाप्पाचा 108 वेळा मंत्र जप करायचा आहे। ओम गण गणपते नमो हा गणपती बाप्पाचा मंत्र आहे। तर हा मंत्र आपल्याला 108 वेळा जपायचा आहे। आणि गणपती बाप्पाला संध्याकाळच्या वेळी मोदकाचा किंवा गोड नैवेद्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। आणि तो नैवेद्य नाहीतर मोदक आपल्याला गायीला द्यायचे आहे। आपण तो प्रसाद म्हणून खाल्ले तरी चालतात। आणि संध्याकाळी रात्री चंद्राच्या दर्शनानंतरच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। नाहीतर आपण जर आधी उपवास सोडला तर दिवसभर उपवास केल्याचं फळ आपल्याला मिळत नाही। आणि या दिवशी काही खास गोष्टी आपल्या घरामधील दुसऱ्याला द्यायच्या नाही। ती म्हणजे मीठ, धनी, लवंग आणि इलायची या वस्तू आपल्या घरामधील दुसऱ्याला द्यायच्या नाही। आपण जर या वस्तू चुकून सुद्धा दुसऱ्याला दिल्या तर आपल्या घरामधील लक्ष्मी कायमची निघून जाते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्यतेचा वास होतो। तर या दिवशी तुम्ही काही खास सेवा गणपती बाप्पाची नक्की करा। बघा, तुमच्या जीवनातील अडथळे हळूहळू कमी होतील आणि गणपती बाप्पाची कृपा नक्कीच तुमच्यावरती होईल।